हाय फ्रेंड्स, आपले सर्वांचे या चॅनलवरती हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 आणि या परीक्षेमधील शेवटचा पेपर म्हणजेच भूगोल पेपर. आणि हा भूगोल पेपर कशा प्रकारे विचारले जाणार आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत, रिकाम्या जागा कोणत्या असतील, वेगळ्या गट यासाठी प्रश्न कोणते असतील, आलेख कोणत्या प्रकारचे विचारले जाणार आहेत, आलेखावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहेत, हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सोपा पेपर म्हणजे भूगोल पेपर. आपण सहज थोडं विचार करून पेपर लिहिला तर आपण सहज पास होऊ शकतो. आणि थोडा जरी आपण अभ्यास केला तर चांगले गुण आपल्याला नक्कीच मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला आयडिया येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या प्रकारच्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात, त्या व्यवस्थित वाचायच्या आहेत. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. त्याचा पहिला, पॅन्टॅनॉल या दलदलीच्या भागात दलदलीच्या प्रदेशात डॅश आढळतात. उत्तर आहे महाकाय ॲनाकोंडा. हे विधान या ठिकाणी लिहून वाक्य पूर्ण लिहायचं आहे. विज्ञान आणि गणितमध्ये फक्त आपण पर्याय लिहितो, परंतु इतिहास भूगोलमध्ये आपल्याला हे पर्याय लिहून रिकाम्या जागा पूर्ण लिहायची असते. फक्त पर्याय लिहिला तर अर्धाच गुण दिला जाईल. त्यानंतर दुसरा, लोकसंख्येच्या वितरणावर डॅश हा घटक परिणाम करतो. उत्तर आहे प्राकृतिक रचना. बरोबर उत्तर आहे. ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे डॅश वाहतूक असते तर रस्ते वाहतूक असते. क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी डॅश या साहित्याची आवश्यकता असते तर प्रश्नावली. ओके, पहिला प्रश्न सर्वांना कळलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा. ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य रिओ दी जेनेरो, पराइबा, आमापा आणि चौथा आहे आक्रे. आक्रे हे ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य नाही, म्हणजे हे वेगळा घटक आहे. भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश पश्चिम राजस्थान, पश्चिम घाट, मेघालय, अरुणाचल प्रदेश. विद्यार्थी मित्र, राजस्थान जरी वाचला तर लक्षात येईल हा वेगळा घटक आहे. पश्चिम राजस्थानमध्ये पर्जन्य खूपच कमी प्रमाणात असतात, म्हणून या ठिकाणी हा वेगळा घटक आहे. ॲमेझॉन नदीच्या उपनद्या पारू, परूस, जुरुका ह्या उपनद्या आहेत आणि ही उपनदी नाही, म्हणून हे वेगळा घटक आहे. तर भारताच्या द्विकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी गवा, हरिण, काळवी आणि या भारताच्या द्विकल्पीय प्रदेशात आढळत नाही, म्हणून हा वेगळा घटक आहे. त्यानंतर थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2-3 पैकी 2 आपल्याला टिपा लिहायच्या असतात. त्यातली पहिली, परतीचा मान्सून. आता परतीच्या मान्सूनवरती आपल्याला थोडक्यात टिपा लिहायच्या आहे. कशा प्रकारे लिहिली याचं उत्तर आहे ते एकदा बघूया. परतीचा मान्सून, नैऋत्य मोसमी वारे हिमालयापर्यंत वाहत जाऊन हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांपासून हे वारे परत फिरतात. त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्विकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात आणि हा मान्सून परतीचा काळ असतो. या प्रकारे थोडक्यात आपल्याला टिपा लिहायची आहे. दुसरी टिपा आहे भारतातील पानझडी वने. भारतात 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. इतर हे 2-3 पॉईंट तुम्ही वाचायचे आहेत. प्रत्येक मुद्दे अर्धा मार्क्स आहे आणि 2 गुण आहे. 2 मार्क्स असेल तर कमीत कमी 4 मुद्दे आपल्याला लिहिले पाहिजेत. आणि त्यामध्ये 4 मुद्दे नसतीलच तर 2 मुद्द्यांना 1-1 गुण दिला जातो. ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी, या प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकताय. ओके, या 3 पैकी कोणतेही 2 आपल्याला टिपा लिहायचे असतात. भूगोलचा पेपर सर्वात सोपा पेपर असतो. जवळपास 28 ते 30 मार्क्सचा हा ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो, त्यामुळे आपल्याला लिहिणं खूप सोपं जातं. तुम्हाला पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील माहिती भरा व सूची तयार करा. ब्राझीलचा नकाशा आलेला आहे, त्यापैकी आपल्याला कोणती 4 एकूण 6 दिलेले असतात ठिकाणे, त्यांच्या ते आपल्याला नकाशामध्ये दाखवायचे असतात. या ठिकाणी ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर या ठिकाणी आहे. आता बाकी काय, सावो फ्रान्सिस्को नदी,
महाराजा बेट, पंपास विषुववृत्त, ब्राझीलची राजधानी हे सर्व आपण या आलेखामध्ये आता दाखवूया. ब्राझीलचा नकाशा या ठिकाणी आहे पिको दी नेब्लिना उंच, आणि हा या ठिकाणी असं डॉट लाईन दाखवून हे काय विषुववृत्त आहे, ही विषुववृत्ताची लाईन आहे. या ठिकाणी मॉरोजा बेट आहे, या ठिकाणी ही नदी ओके कुठली साओ फ्रान्सिस्को नदी, या ठिकाणी ब्राझिलिया आहे आणि या ठिकाणी पंपास आहे. हे ठिकाणं दाखवल्यानंतर आपल्याला सूची तयार करायची असते, तर सूची आपण या प्रकारे तयार करू शकतो. बघा सूची लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. सूचीसह कोणत्याही 4 अचूक बाबीस आपल्याला 1 गुण दिला जातो. ओके, त्यानंतर पुढील प्रश्नाच्या म्हणजे प्रश्न 4 पुढील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्यासंबंधी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. कोणती इच्छा सोपे आहे, आवर्ती नकाशा बघून नकाशावरून प्रश्न उत्तर लिहायचे आहेत. किती सोपा आहे बघा, हा भारताचा नकाशा आहे. काय दिलं आहे, राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे दिलेले आहेत. प्रश्न काय विचारलाय, सूची व्यवस्थित बघायची आहे, त्यावरून सुद्धा आपल्याला उत्तरं लिहिता येतात. वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे, सोपं वरती दिलेलं असतं. किती सोपं आहे बघा, 1 मार्क्सच मिळतो. राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे याचं उत्तर आहे. त्यानंतर कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे, तर या ठिकाणी या भागात बघा रस्ते मार्गाची घनता जास्त आहे, जास्त प्रमाणात. हा कोणता आहे, भारतीय उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ओके, उत्तर लिहिता येईल उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात. सिंपल, हा तिसरा सोपा आहे बघा. पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे. पश्चिम किनारपट्टी, हा पश्चिम किनारपट्टी आहे. कोणकोणती बंदरे, बंदरेला कुठली साईन आहे हवं, या प्रकारे डॉट आणि कुठे दिलं या ठिकाणी दिलं बघा. हा पोरबंदर आहे, या ठिकाणी कांडला आहे, हे मुंबई आहे, सिम्बॉल दिसतोय. ओके, मुंबई, आणि या ठिकाणी कोची. या 4 पैकी आपल्याला 2 नावे लिहायची आहेत. ओके, पोरबंदर ते सिलचर महामार्गाचे नाव लिहा. पोरबंदर कुठे आहे, आताच पाहिलं इथे पोरबंदर. महामार्ग साईन कोणतं आहे बघा, हे डॅश डॅश केले. ओके, पश्चिम 2 नाव द्या बघा, पोरबंदर सिलचर. कुठे पोरबंदर, या ठिकाणी आहे पोरबंदर, आणि हा डॅश डॅश करून इकडे गेल्या बघा सिलचर, या ठिकाणी आहे सिलचर. हा डॅश डॅश केलेला रस्ता आहे, म्हणजे कोणता आहे तो बघा, या ठिकाणी डॅश डॅश पूर्व पश्चिम महामार्ग. म्हणजे इथे काय येणार, पूर्व पश्चिम महामार्गाचं नाव काय आहे, पूर्व पश्चिम महामार्ग. कोलकाता जवळ बेटाचे नाव, कोलकाता या साईडला आहे बघा, या ठिकाणी कोलकाता. या ठिकाणी कोणते बेट आहे, नुमूर बेट. नुमूर बेट. किती सोपे उत्तर होते हे. 6 मार्क पैकीच्या पैकी मिळायला पाहिजेत, असं सोपे असतात. फक्त नकाशाचे वाचन करून आपल्याला उत्तरं लिहायचे आहेत, आणि उत्तरं सर्व नकाशामध्येच असतात. त्यानंतर प्रश्न 5 भौगोलिक कारण लिहा. कोणतेही 2. 4 आहे, 4 पैकी 2 लिहायचे आहेत. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते, याचं कारण हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. प्रश्न उत्तर व्यवस्थित वाचायचं आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात, याचं कारण. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. इतर मुद्दे तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत. नेक्स्ट तिसरं, किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. विरळ म्हणजे खूप कमी वस्ती. ओके, याचं कारण आहे. उत्तर बघा, व्यवस्थित वाचायचं आहे. चौथा, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे, याचं कारण. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. भारत हा खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारी अग्रणी आहे. अशा प्रकारे काही मुद्दे आपण व्यवस्थित लिहू शकतो. बघा, प्रत्येक मुद्दा हा गुण एकूण 3 गुण आपल्याला या मिळतात, त्या व्यवस्थित लिहायचं आहे. नेक्स्ट प्रश्न 6, पुन्हा सोपा प्रश्न. सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा. रेषालेख विचारतात, कधी साधा स्तंभालेख विचारतात. सोपा असतो. त्या काळी प्रश्नांची उत्तरे लिहा.
आपण स्तंभालेख नंतर काढूया, अगोदर प्रश्न काय विचारलेत बघूया. 3 मार्क्स इकडे, 3 मार्क्स प्रश्नाला विचारले जातात, किंवा हे 6 मार्क्स पुन्हा या प्रश्न आलेखावरती विचारले जातात. कोणताही हा प्रश्न सोडवा किंवा हा तर एकदम सोपा आहे. बघा, या प्रश्नावरती, या आलेखावरती 6 प्रश्न विचारले जातात. 6 गुण आपल्याला सहज मिळू शकतात. तरीसुद्धा दोन्ही तुम्ही ट्राय करू शकता. या सारणीवरून प्रश्न बघूया. 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले? 61 ते किती टक्के? 18%. 18%. हे टक्के आहेत म्हणून टक्के लिहायचं पुढे. कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी? दशक म्हणजे 61 ते 71 हे 10 दशक, 71 ते 81 असे 10 दशकाचा हा आहे. या ठिकाणी 0.2% आहे. या ठिकाणी 23 वरून 25% झाले, 27 वरून 21% झाले. म्हणजे इथे थोडं कमी झालेलं आहे. बघा, कोणत्या 61 ते 71 यामध्ये किती टक्के वाढले? फक्त 0.2% वाढले. म्हणजे कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी झाले? तर 1961 ते 1971. सोपं आहे ना? ओके. 1991 साली नागरीकरण किती टक्के? 91%. इथे किती टक्के झाले? 91 इथे 25.7%. किती सोपे होते. ओके. आता याचा आपण काय करूया? स्तंभालेख बघूया. स्तंभालेख म्हणजे सोपा आलेख सर्वांना येतोय मला माहीत आहे, तर सुद्धा एकदा बघूया. या प्रकारे हा स्तंभालेख आपल्याला काढायचा. साधा स्तंभालेख, एक्स अक्ष, क्ष अक्ष आणि य अक्ष. आपण इंग्लिश मॅथ्समध्ये एक्स आणि वाय घेतो. हे 0. हा स्तंभ किती आहे? 1961 18% लिहायचे. बघा किती टक्के दिले आहे ते सर्व व्यवस्थित ही टक्केवारी दिली आहे इकडे. आणि या प्रकारे हा आलेख आपल्याला काढायचा आहे. सोपा आलेख असतो, साधा स्तंभालेख असतो, कधी रेषा आलेख असतो. जोच आलेख सांगितला आहे तो व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी काढायचा असतो. आता पुढील प्रश्न बघूया. वरचा प्रश्न किंवा हा सोपा आलेख दिलेला आहे. आपण साधा स्तंभालेखाचा विभाजित स्तंभालेख आहे. आपण 8वी मध्ये पाहिलं विभाजित. एका साध्या स्तंभाचे 3 भाग केलेले आहेत, म्हणजे याला विभाजित स्तंभालेख. ओके. प्रश्न काय विचारला पहिला बघूया. आलेखात कोणती क्षेत्रे दाखवली? सोपं. कोणती? तृतीयक, द्वितीयक, प्राथमिक, किंवा प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्र दर्शवलेली आहेत. असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे? इकडे बघा, सर्वाधिक तृतीयक हा भारत. बघा इकडे हे ब्लॅक जास्त आहे. हा भारत इकडे ब्लॅक राष्ट्रीय उत्पन्न विचार. राष्ट्रीय उत्पन्न या ठिकाणी. ओके. हे राष्ट्रीय उत्पन्न सर्वात जास्त कोणतं आहे? ब्लॅक म्हणजेच काय? तृतीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे. तिसरं, ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्के. गुंतलेल्या म्हणजे ब्राझील या ठिकाणी किती टक्के आहे? बा 10%. किंवा 10%चा कॉलम पहिला किती आहे? 10%. कळले? नेक्स्ट, सोपे प्रश्न असतात. दोन्हींपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे? राष्ट्रीय उत्पन्नात कोणतं? ब्राझील. प्राथमिकचं काय? कोणत्या देशा उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील हा प्राथमिक क्षेत्र भारत जास्त आहे, ब्राझील कमी आहे. या ठिकाणी लास्ट हा कॉलम म्हणजे कुठल्या आहे? ब्राझील देशाचं राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे. राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे? तृतीय क्षेत्राचे. राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय क्षेत्रातील उत्पादन कोणाचं कमी आहे? तर भारताचं कमी आहे. ब्राझील जास्त आहे. बघा या ठिकाणी कळलंय? ब्लॅक भाग बघा या ठिकाणी काळा रंग. भारताचं कमी आहे, ब्राझील जास्त आहे. म्हणजे आपलं कमी आहे भारताचं. आणि ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे? इकडे कोणत्या क्षेत्रात? ब्राझीलची 19% हे 10% आहे. या ठिकाणी ते 20% दिले होते. किती? कोणत्या क्षेत्रातील? तर ही कुठल्या आहे? द्वितीय क्षेत्रातील. कोणत्या? इथे या ठिकाणी 20. इथे हा 19 विचार, पण हे दाखवलं किती? ते 20. म्हणजे हीच आहे. कुठे आहे? हे 10 आहे, हे 20 आणि हे वरची 70 आहे. आपल्याला काय विचार? 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात? तर इथे 19% नाही, तर हे क्षेत्र कोणतं आहे? द्वितीय क्षेत्रात. द्वितीयक. ब्राझीलची 19% लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात गुंतलेली आहे. असा हा आलेखावरून आपल्याला सहज 6 मार्क्स मिळू शकतात. सोपे असतात. ओके. त्यानंतर 7वा प्रश्न. पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. कोणतेही 2
त्यातले पहिलं, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करायची आहे. प्रश्नावली क्षेत्र भेट आपण बघतो त्यावेळी कारखान्यास भेट दिलेली आहे आणि प्रश्नावली तयार करायची आहे. प्रश्नावली तयार करताना काय काय पॉईंट आहेत बघा या ठिकाणी. या प्रकारे आपण प्रश्नावली तयार करू शकतो. प्रश्न तयार करायचे आहेत. कारखान्यात भेट दिलेली आहे. स्थापना कोणत्या वर्षी झाली, कोणकोणत्या वस्तूचे उत्पादन होते, कामगार किती आहेत, किती भाग भांडवल आहे, ह्या अनेक यापेक्षा वेगळे प्रश्न सुचले तर तुम्ही लिहू शकता. ओके. नेक्स्ट, ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा. ब्राझीलचा किनारी प्रदेश. उत्तर वाचायचं आहे. नेक्स्ट, तिसरं, भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. उत्तर या प्रकारे आपण उत्तर लिहू शकतो. नेक्स्ट, विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यापैकी किती सोपे प्रश्न असतात हे सुद्धा आपण बघितलेले आहेत. आलेखावरचे प्रश्न आपण सहज लिहू शकतो. रिकाम्या जागा उत्तर दिलेल्या असतात. वेगळा गट त्यापैकी व्यवस्थित लिहू शकतो. आलेखावरती दोनदा प्रश्न विचारले जातात. आलेखावरून प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, आपण लिहू शकतो. असे सहज आपण हा पेपर जरा जरी व्यवस्थित शांत डोक्याने पेपर लिहिला तर सहज तुम्ही पास होऊ शकता आणि थोडा अभ्यास केला तर सहज चांगले मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतात. मित्रांनो, सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार याबद्दल काही शंका नाही. व्यवस्थित अभ्यास करून जा आणि व्यवस्थित पेपर